मसाला डोसा म्हटलं की कसा एकसारख्या रंगावर वरून कुरकुरीत पातळ तर आतून जर असा सॉफ्ट असावा। आज आपणही रेशनच्या तांदळापासून अगदी योग्य प्रमाण घेऊन हे मसाले डोसे आणि त्याचसोबत खाल्ल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या चटण्या कशा बनवायच्या याचीच रेसिपी बघणार आहोत। डोस्यामध्ये आपण तांदळाचं डाळीचं प्रमाण तर योग्य पद्धतीने घेतो, पण पाण्याचंही प्रमाण कसं असावं याकरिता पीठ कितपत फर्मंट झालेलं असावं, हे डोसे तव्यावर तयार करत असताना ते तव्याला चिकटू नये याकरिता कोणती काळजी घ्यावी आणि त्यासोबत अचूक खास ट्रिक्स देखील मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले आहेत। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। चला तर मग लगेचच या कुरकुरीत मसाला डोसा आणि त्यासोबत तयार केल्या जाणाऱ्या दोन चटण्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण डोस्याचं बॅटर म्हणजेच मिश्रण कसं बनवायचं ते बघूयात। तर त्याकरिता मी या ठिकाणी रेशनचे तांदूळ घेतलेत। वजनी आणि वाटी असं दोनही प्रमाण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तर 3 वाटी मी तांदूळ घेतले, वजनी प्रमाणात हे 1 किलो आहेत। वाटीच्या प्रमाणात घेत असाल तर तुम्ही वजनी प्रमाण अजिबात लक्षात नाही ठेवलं तरीही चालेल। घरातील कोणतीही एखादी साधी वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं। आता हे रेशनचे तांदूळ आहे, तुम्हाला माहिती आहे यावर भरपूर सारी धूळ असते, पावडर चोळलेली असते, तर तीच व्यवस्थित निघावी याकरिता 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ छान असा चोळून चोळून धुवून घ्यायचा। आता जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर कोणता घ्यायचा हेही सांगते। तर तुम्ही जो इडलीकरिता तांदूळ वापरता ना, जुना तांदूळ, तो जाडा तांदूळ घेतला तरीही चालेल। आता घेऊयात वाटीच्या प्रमाणामध्ये पाऊण वाटी उडीद डाळ। साल विरहित किंवा साल असलेली अशी कोणतीही उडीद डाळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। वजनी प्रमाणात घ्यायचं ठरलं तर 200 ग्रॅम। तर बघा 3 वाटी आपला तांदूळ होता, त्याकरिता पाऊण वाटी उडीद डाळ आणि जी वरची शिल्लक पाव वाटी आहे ना, तेवढी घेऊयात हरभरा डाळ। ही वजनी प्रमाणात 50 ग्रॅम आहे। तर अगदी याचं प्रमाण योग्य पद्धतीने घेणं अगदी सोपं आहे, हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देणार आहे। हरभरा डाळीमुळे ना आपले डोसे मस्त असे कुरकुरीत तयार होण्यास मदत होते, त्यामुळे ही आवर्जून घाला। आता तुम्हाला तर माहिती असेल किंवा बऱ्याचदा ऐकलं असेल, उडीद डाळ ही जास्त वेळेस किंवा जास्त चोळून चोळून धुण्याची अजिबात गरज नसती, कारण त्यामध्ये जे काही घटक असतात, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पीठ फर्मंट करण्यासाठी जे घटक असतात ते उडीद डाळ जास्त वेळेस धुतलं की ते निघून जातात, म्हणून आपल्याला आता फक्त एकाच पाण्याने हे धुवून घ्यायचंय। बघा तीनही साहित्य आपलं स्वच्छ व्यवस्थित धुवून झालं। आता यामध्ये घालूयात साधारणतः 800 ml किंवा 1 तांब्या, साधारणतः या बोटाच्या पेराने मोजून घेतलं तर पाऊण पेर वरती येईल इतकं पाणी घालायचंय। माझ्याप्रमाणेच तुम्ही जर हे डोसे हिवाळ्यात करत असाल तर कोमट पाणी वापरलं तर उत्तमच। 1 चमचा मेथी दाणेही घातले। संपूर्ण साहित्य 4 ते 5 तासांकरिता भिजत ठेवूयात। तर बघा हे साहित्य मी दुपारी भिजत घातलेलं होतं। आता साधारणतः 5 तास झालेले आहेत, संध्याकाळची वेळ आहे। तर आपले हे संपूर्ण घटक बघा काय मस्त असे भिजले गेलेत, मस्त फुललेले आहेत। चना डाळ ही दाबून दाखवते, व्यवस्थित तुकडा पडतोय आणि आपलं पाण्याचं प्रमाणही योग्य होतं। जरासं पाणी यामध्ये शिल्लक आहेत। आता आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये। यामध्ये जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना, तेवढंच वापरून आपल्याला हे संपूर्ण साहित्य अगदी छान असं जेवढं बारीक दळता येईल तेवढं बारीक दळून घ्यायचंय। तुमच्या ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं हे साहित्य जास्त वेळ न फिरवता पटकन दळलं जाईल ना, ते मिक्सरचं भांडं तुम्ही या ठिकाणी वापरावं। तर बघा साधारणतः घेतलेल्या साहित्याकरिता एकच पळी मी पाणी घातलं आणि एवढ्यामध्येच हे मिश्रण छान असं मिक्सरला फिरवून घेते। तर अशा स्वरूपाचं अगदी छान असं गुळगुळीत आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं दळलं गेलंय आणि याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता। बघा एकसारखं वरून ओतलं की पडतंय इतपत हे सैलसर आहे। अतिच यापेक्षा जास्त पातळ हे मिश्रण नसावं किंवा अतिच प्रमाणात घट्टसरही नसावं। एक वेळेस घट्टसर असलं तर चालेल, कारण आपण त्यामध्ये नंतर पाणी मिक्स करू शकतो, पण जर जास्तच पातळ असेल तर आपले डोसे व्यवस्थित तयार होत नाहीत। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण साहित्य छान असं मिक्सरला फिरवून घेतलं। आता हे हाताने छान असं फेटून घ्यायचं। हाताने फेटल्यामुळे आपल्या हाताची उष्णता या पिठामध्ये उतरते आणि यामुळे थंडीमध्ये देखील आपलं पीठ छान आणि पटकन फर्मंट होतं। आता हे पातेलं आपल्याला एखाद्या उबदार जागेवर घट्टसर झाकण ठेवून फर्मंट करून घ्यायचंय। पातेलं तुम्ही एखाद्या उबदार कपड्यामध्ये देखील गुंडाळून ठेवू शकता।
आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लगेचच चटणीची तयारी करूयात. तर या ओल्या नारळाच्या चटणीकरिता 1 वाटी ओलं नारळ ज्याची मी पाट काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, त्याचसोबत पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, पाव वाटी फुटाण्याचं डाळवं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, एका मध्यम आकाराच्या लिंबाच्या आकाराची चिंच, अर्धी मूठ कोथिंबीर आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली आहेत. आता हे घेतलेलं साहित्य आपल्याला अगदी थोड्याशा तेलावर हलकसं परतवून घ्यायचंय, ज्यामुळे या संपूर्ण पदार्थांमधील कच्चेपणा दूर होतो आणि ज्यामुळे आपली चटणी अतिशय जास्त चविष्ट आणि खमंग तयार होते. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला पॅनमध्ये जरासं तेल घालायचे. खोबऱ्याचं तेल वापरलं तर अतिउत्तम, नसेल रेग्युलर तेल वापरा. आता यामध्ये आपल्याला लसूण, मिरच्या, आलं, कढीपत्ता, फुटाण्याचं डाळवं, शेंगदाणे असं संपूर्ण साहित्य अगदी हलकसं परतवून घ्यायचे. फुटाण्याचं डाळवं आणि शेंगदाणे ऑलरेडी आपण भाजून घेतलेले असतात, त्यामुळे ते जराशेच परतवण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या मिरचीवर किंवा लसणावर हलकेसे डाग पडले की लगेचच हे साहित्य व्यवस्थित परतलं गेले असं समजायचे आणि हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. आपला हा कढीपत्ता छान असा कुरकुरीत झालेला असल्यामुळे आपल्या चटणीला आणखी जास्त छान चव येते. आता हे न परतवलेलं जे साहित्य होतं, जसं की कोथिंबीर, खोबरं आणि चिंच देखील सेम मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि सोबतच चवीनुसार मीठ, अर्धा ग्लास पाणी घालून एकदम छान असं स्मूथ बारीक पेस्ट स्वरूपात हे दळून घेऊयात. आता या उडपी स्टाईल खोबऱ्याच्या चटणीमध्ये देखील 2 प्रकार पडतात. काही लोक शेंगदाणे घालतात तर काही लोक नाही घालत. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. तुम्हाला नसेल आवडत स्किप केले तरी देखील चालणार आहे. तर बघा, या स्वरूपाची आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झाली. अगदी परफेक्ट असं याला टेक्स्चर आलेलं आहे. लगेच याला तडका देऊन घेऊयात. त्याकरिता 2 चमचे तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलंय. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडीद डाळ, चिमूटभर हिंग, 1 लाल सुकी मिरची आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आणि छान अशी चुरचुरीत फोडणी या चटणीवर टाकायची. बघा, काय मस्त अशी आपली ही चटणी तयार झाली. परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट चव असणारी ही चटणी तुम्ही इडलीसोबत देखील ट्राय करून बघू शकता. लगेच आता लाल चटणी बनवायला घेऊ. त्याकरिता 2 लाल बुंद टोमॅटो, 1 कांदा, 3 ते 4 लाल सुके मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा काळी मिरी, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा गूळ आणि अर्ध्या लिंबा एवढी चिंच घेतली. कांदा टोमॅटो देखील जाडसर काप करून घेऊयात. आता सेम पॅनमध्ये फक्त अर्धा चमचा तेल घातलं. तेल हलकं गरम झालं की लगेच जेवढं काही मसाल्याचं साहित्य होतं ना, ते यामध्ये घालायचे आणि अगदी हलकसं परतवून घ्यायचं. या चटणीकरिता आपल्याला संपूर्ण साहित्य शिजवून घेणं अपेक्षित आहे. तर आता हे साहित्य बघा, हलकसं गरम झालं. मिरच्या वातडलेल्या होत्या, त्या छान कुरकुरीत झाल्यात. लगेच यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालूयात. हे पण जरासं परतलं गेलं की शिल्लक राहिलं संपूर्ण साहित्य घालायचे आणि ते सुद्धा जरासं परतवून घ्यायचं. अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य हलकसं तेलामध्ये छान असं परतवून घेतलं की यातील कच्चेपणा दूर होतो. यामुळे चटणी जास्त काळापर्यंत टिकतेच आणि त्यासोबत खमंगही बनते. आता पुन्हा एकदा चवीनुसार 1 चमचा लाल तिखट आणि पाऊण चमचा मीठ घातलं. लाल तिखट यासाठी कारण आपल्या सुक्या मिरच्या ज्या आहेत त्या काश्मीरी लाल तिखटाच्या होत्या, म्हणजे कमी तिखटाच्या म्हणून. आता 1 ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं. तर बघा, जोपर्यंत आपले टोमॅटो आणि कांदे व्यवस्थित असे मऊसूत शिजले जात नाहीत ना, तोपर्यंत हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. आपल्या टोमॅटोची बघा काय छान अशी साल सुटल्यासारखी झाली. आता त्यावेळेला मी गॅस बंद केला आणि हे साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. पण आपल्याला हे साहित्य गरम गरम न दळता थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचंय. नाहीतर मग मिक्सरमध्ये वाफ पकडली जाईल आणि संपूर्ण साहित्य साईडला उडेल. त्यामुळे ही काळजी अवश्य घ्या. तर या चटणीची आपल्याला अशा स्वरूपाची कन्सिस्टन्सी यायला हवी. जर जास्त घट्टसर चटणी झाली असेल तर थोडंफार वरून पाणी घालू शकता. याला देखील फोडणी देऊन घेऊ. त्याकरिता 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडीद डाळ, 1 लाल सुकी मिरची, चिमूटभर हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातली. चुरचुरीत फोडणी लगेच चटणीवर घालायची. आपली टोमॅटोची चटपटीत चवीची ही देखील चटणी तयार झाली.
ही चटणी ना फारच चविष्ट लागते, माझी तर फेवरेट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तयार झालेल्या दोनही चटण्या 1 दिवसापर्यंत आरामशीर टिकतात. आता आपलं हे पीठ बघूयात. बघा काय मस्त असं फर्मंट झालेलं आहे. इडलीपेक्षा डोस्याला थोडंसं कमी फर्मंट झालेलं पीठही चालतं. बघा हे इतपत छान अशी जाळी पडलेली असावी. यामुळे डोसे मस्त असे कुरकुरीत होतात आणि चवही अगदी परफेक्ट येते. जर जास्तच पीठ फर्मंट झालं तर डोस्यांना आंबूस चव येते. त्यामुळे आपल्या पिठाला इतपत जाळी पडली तरी देखील पुरेशी आहे. संपूर्ण पीठ छान असं फेटून घेऊयात, ज्यामुळे यातील पूर्णतः जो एअर असेल, वाफ असेल ती बाहेर निघेल आणि पीठ छान असं एकजीव होईल. या मिश्रणामध्ये ना साधारणतः 15 ते 18 डोसे आरामशीर तयार होतात मध्यम साईजचे. पण मला एवढे सारे संपूर्ण डोसे एकाच वेळेला करायचे नाहीये, त्यामुळे मला जेवढं हवं आहे तेवढंच पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलंय. आता गरजेनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा साखर घालायची. साखरेमुळे डोस्याला एकसारखा रंग येतो. ही टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा. जर असं पाणी घालून हे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य असल्यामुळे मी अगदी जर असंच पाणी घातलंय. आता बऱ्याच जणांचे डोसे तव्याला चिकटतात, त्याकरिता खास टिप्स सांगते. बिडाचा तवा असेल तर तवा थंड असतानाच याला छान असं तेलाने मालिश करून घ्यायची. भरपूर सारं तेल ओतायचे आणि तवा छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा. यामुळे आपला तवा छान असा तेलकट होतो. आता यावर जर असं पाणी शिंपडते, यामुळे तव्याचं जे टेम्परेचर आहे ते संपूर्ण बाजूने एकसारखं होईल. पाणी लगेचच कपड्याने पुसून घेतलं. आता यावर पळीच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने मिश्रण घालायचे. साधारणतः 1/2 पळी मी या ठिकाणी मिश्रण एका डोस्याला वापरतीये. आता मधोमध हे मिश्रण घातलं की लगेचच पळीने एकसारखं पळी किंवा वाटी गोल गोल फिरवत चालायची. यामुळे पीठ देखील एकसारखं व्यवस्थित पसरलं जातं. आता हॉटेलमधील बर्नर ना ते खूप मोठे मोठे असतात, त्यामुळे तव्याला एकसारखी वाफ किंवा आच लागते. तसं घरी नाहीये, त्यामुळे आपल्याला हा तवा गोल गोल फिरवत व्यवस्थित एकसारखं भाजून घ्यायचे. वरील मिश्रण कोरडं झालं की जर असं तेल किंवा तूप बटर घालायचं. आता हा मसाला डोसा असल्यामुळे जी आपण लाल चटणी बनवून घेतलेली होती ना ती देखील घालायची, व्यवस्थित पसरवून द्यायची आणि तवा छान असा कडेपर्यंत सरकवत सरकवत व्यवस्थित असा डोसा भाजून घ्यायचा. आपल्या डोस्याच्या कडा छान अशा हलक्याशा ब्राऊन रंगाच्या झाल्या की मगच यावर जर अशी बटाट्याची चटणी असल्यास घालायची. तर आपला हा मसाला डोसा तयार झाला. आता हा डोसा तव्यावरून काढण्यापूर्वी ना याच्या ज्या कडा आहेत ना त्या पहिले सैल करून घ्यायच्या. या ज्या कडा आहेत ना त्या जर व्यवस्थित भाजल्या गेल्या नसतील तर आपला डोसा तव्याला चिकटतो, तो पटकन निघत नाही. तर त्यामुळे ही काळजी अवश्य घ्यायची आहे. आपला डोसा व्यवस्थित असा कडेपर्यंत भाजला गेला की मगच हा काढायची घाई करायची. आपल्या कडा व्यवस्थित मोकळ्या झाल्या की मग तुम्हाला हा डोसा गोल आकारात किंवा मग चौकोनी आकारात गुंडाळायचा असेल तर तसा करू शकता किंवा साधीशी नॉर्मल घडी घातली तरी देखील चालणार आहे. बघा काय मस्त असा एकसारख्या रंगावर आपला हा डोसा तयार झालाय. सेम पद्धतीने मी आणखी एक डोसा तयार करून घेतला. जर तुमच्या गॅसचे बर्नर अतिच प्रमाणात छोटे असतील तर छोट्याच आकाराचे डोसे बनवावेत. यामुळे ते एकसारख्या रंगावर व्यवस्थित भाजले जातील आणि पटकन तव्यावरून निघतील. तर त्यामुळे तुम्ही या टिप्स आवर्जून वापरून बघा आणि तुमचे डोसे कसे झाले कमेंट्स करून नक्की कळवा. बघा काय मस्त या डोस्याच्या रंगावरूनच लक्षात येतंय आपले हे डोसे किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत. अगदी दिवसभर ठेवले तरी देखील हे असून असेच मस्त असे कुरकुरीत राहतील. तवा थंड असतानाच त्याला आपण भरपूर सारं तेल लावून घेतलेलं असल्यामुळे आपल्या या डोस्यांना शाईन बघा काय जबरदस्त आली आहे. आपला परफेक्ट असा मसाला डोसा आणि त्याचसोबत चटपटीत चवीच्या 2 प्रकारच्या चटण्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. या डोस्याच्या आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपला डोसा किती परफेक्ट मस्त असा कुरकुरीत झालाय. त्यामुळे आजच्या या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बनतो. त्यासोबत शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत